गणपती बाप्पा मोरया ऐकायला मिळालं आणि आता आघाडीच्या फलंदाजनी यायचं आहे. दोन्ही टीमचे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये या. दुसरी गोष्ट, तुम्हाला जे खेळाडू कक्ष देण्यात आलेला आहे त्या खाली चेअर आहेत आणि त्या चेअरवर बसा, खुर्चीवर बसा. ते कठड्यावर बसतात तसे बसू नये, पेनल्टी लागेल डायरेक्ट. DS बॉईज, DS स्पोर्ट्सचे अजून खेळाडू, हां, दोस्तीच्या डगआउटमध्ये जे बिगर गणवेश लोक बसलेले आहेत ते बाहेर व्हा, नाही तर तुमच्या संघाला पेनल्टी लागेल. इथे कठड्यावर बसू नये DS, नाही तर तुम्हाला पेनल्टी लागेल. आणि असं समजू नका ह्याची पेनल्टी माझ्या पेनल्टीसमोर फिट्टूच होणार. पेनल्टी काही असू शकते. हां, मेरा शासन ही अनुशासन आहे, लक्षात ठेवा. आता बॅटरना पाठवा प्लीज. बॅटर मित्रांनो, तुम्हाला दोन्ही संघांना भरपूर आराम भेटला आहे. लगेच तुम्ही खेळत नाही आहात. चौथा सामना आहे, लवकर यायला पाहिजे. वेळेचं काटेकोरपणे पालन करा मित्रांनो. आपण MMRDAच्या परिसरामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगडची लोक, आपल्याला वेळेचं महत्त्व माहीत आहे. 1 मिनिटासाठी जर ट्रेन सुटली तर आपलं किती नुकसान होऊ शकते. ऑफिसमध्ये रेड मार्क लागला की अर्ध्या दिवसाचा पगार गेला. दोन्ही 12वे खेळाडू यांचं आगमन आहे. आज तुम्ही 12वे आहात, उद्या 13वे होणार, परंतु एक दिवस 11मध्ये येणार. हां, गॉड इज ग्रेट, लक्षात ठेवा. आज तुम्ही 12वे 13वे आहात म्हणून आत 11 आहे, हे विसरायला कॅप्टननी लक्ष दिलं पाहिजे, विसरता कामा नये. आता मात्र चंद्रोदय पूर्ण झालेला आहे आणि चंद्र बगुन काय म्हणू, चांद को भी गुरूर है कि उसके पास नूर है. चांद को ये गुरूर है कि उसके पास नूर है. उसे कहाँ पता शाहपुर में विजय भगत नाम का कोई नूर है. नए ओवर की शुरुआत करेंगे संतोष. दोनों ओपनिंग बैटर्स आ चुके हैं. आप सभी का हार्दिक स्वागत. आज 2 जनवरी की शुभ संध्या, नए साल की शुरुआत हो चुकी है और आप सभी को हार्दिक शुभकामनाएं. नया साल बेमिसाल. नए ओवर की पहली गेंद और डॉट बॉल. बढ़िया ऑन ड्राइव. अमोल और सूरज 2 ओपनिंग बैटर्स. सूरज केने ये आइकॉन प्लेयर है, पिछले मैच में जल्दी आउट हुए थे. सूरज केने को भी ध्यान रखना होगा. बावली गांव से आते हैं जहां पर क्रिकेट बहुत बड़ा है. भिवंडी में आप चले जाएं तो बहुत बड़ा क्रिकेट है. कोई भी गांव में आप चले जाएं, हर गांव में आपको अच्छे क्रिकेटर्स मिलेंगे. दोस्ती 11 में 40+ के बड़े खिलाड़ियों को आप देख सकते हैं आज. इस बार तगड़ा शॉट, सर्कल को फोड़ दिया और वहां पर शानदार चौका. ओवर पिच बॉल थी और बराबर बल्ले के स्ट्रॉन्ग जोन में आई, स्वीट स्पॉट पर लगी और ये चौके से शुरुआत करते हुए अमोल और सूरज पिछले मैच में जल्दी आउट हुए थे, लेकिन ये मैच में अच्छी शुरुआत DS स्पोर्ट्स द्वारा. धीमी गेंद और वहां पर जाकर बॉल पर्दे से लगी. 1 डिक्लेयर्ड है और स्कोर आगे 5. तमाम टीमों को टी शर्ट दिए गए हैं और टी शर्ट के ऊपर आप लोगो देख सकते हैं और विजय भगत जी इनका नाम भी है. क्रिकेट को प्रमोट करने का एक सराहनीय प्रयास.
इस बार पुल किया है, हालांकि कैच हो सकता है और कोई गलती नहीं होगी। पहले विकेट का पतन, अमोल आउट। इमरान ने कैच ले लिया और पहले विकेट का पतन, अमोल को लौटना होगा अब नए बैटर के रूप में। वन डाउन बैटर कौन आ रहा है ये देखना होगा हमें। बहुत जबरदस्त यहां पर काम अब आए सचिन सातपुते। पिछले मैच में जल्दी आउट हुए थे लेकिन उनको बैटिंग ऑर्डर में प्रमोट किया गया है। बहुत अच्छी सोच है डीएस स्पोर्ट्स की। पप्पू पटोले ने अपने आप को नीचे रखा है टीम के लिए। सचिन सातपुते संतोष के पहले ही ओवर में विकेट मिला है। हालांकि 40 प्लस के 8 खिलाड़ी को लेकर खेलना ये भी बड़ी बात है और घर में बड़े बुजुर्ग हो, टीम में जो बड़े लोग हो, बड़े बुजुर्ग हो, उसकी इज्जत करना बहुत ज़रूरी है। मशहूर शायर मुनव्वर राणा साहब घर के बुजुर्गों के बारे में, टीम के बुजुर्गों के बारे में एक शेर है जो मैं अर्ज करूंगा कुछ देर बाद। बहुत ही उम्दा टाइमिंग और यहां पर पुल कर दिया है। 4 रन। पिछले मैच के बनिस्बत भव्य शुरुआत, 1 ओवर 9 रन और 1 विकेट। मुनव्वर राणा साहब फरमाते हैं, हम सायेदार पेड़ जमाने के काम आए, हम सायेदार पेड़ जमाने के काम आए, सूख गए तो जलाने के काम आए। तो जो बड़े होते हैं ना, ये हमेशा आपके लिए दुआ करते हैं, आपके काम में आते हैं। तो टीम में सीनियर खिलाड़ी हो, ऑफिस में आपका कोई सीनियर हो, आपके रिश्तेदारी में कोई बड़े बुजुर्ग हो, घर के माँ बाप हो, बड़े भाई बहन हो, उनकी इज्जत किया करें। पहले ओवर का खेल समाप्त। अब आ चुके हैं सुरेश पारदी। पिछले मुकाबले में सुरेश पारदी ने पहला ओवर किया था, 19 रन दिए थे। अब रात के समय में सुरेश पारदी की गेंदबाजी किस तरह निखरेगी ये देखना होगा। 1 ओवर और 9 रन ये स्कोर है। इंपैक्ट प्लेयर एक्टिवेट किया गया है। ज्ञानेश्वर को इंपैक्ट प्लेयर के रूप में अंदर लाया गया है संतोष की जगह पर। षटकातील पहिला चेंडू, नो बॉल आणि हा भव्य फटका। 4 धावा घोषित केल्या जात आहेत। नो बॉल, चौकार, सर्व काही जुळून येते आणि फ्री हिट। पाय कुठे त्यांचा लँड झाला ते दाखवत आहेत पंच निलेश महाजन। काल सुद्धा आपण याविषयी बोलत होतो जेव्हा ॲपी गोलंदाजी करत होते। गोलंदाजाचा रनअप, ज्याला इंग्रजीमध्ये अप्रोच म्हटलं जातं, त्यानंतर चेंडू हातात पकडणं म्हणजे ग्रिप, तुम्ही कुठला चेंडू करू इच्छिता। तिसरी गोष्ट आहे की तुमचं टार्गेट, जो फलंदाज आहे त्याच्याकडे बघा, थोडंसं पुढे वाका आणि धावायला सुरुवात करा। मग तुमचा जो बॅकफूट आहे, मागचा पाय, तो कसा तिथे पडतोय आणि नंतर फ्रंटफूटचा पाय कसा, ते ठरवते लीगल बॉल आणि त्यानंतर फॉलो थ्रू। धावसंख्या 14। फ्री हिटचा चेंडू, बैठक शॉट आहे, झेलबाद काय होणार नाही कारण फ्री हिट आहे, परंतु वेगाने धावत 2 धावा पूर्ण केल्या आहेत। नो बॉलवर चौकार आणि फ्री हिटवर 2 धावा। धावसंख्या झाले 16। खूप कमी वेळा असं घडते, तुम्ही विवियाना मॉलमध्ये गेलात ठाण्याला, तुम्हाला कॅशबॅक पण भेटला आणि घरी येताना गिफ्ट वाउचर पण भेटलं। सुस्थिती। बुंद्यात टाकलेला चेंडू आणि
जमिनी लगत मारलेला फटका, बॉटम एंड उजवा हात बॅटच्या हँडलवरनं काढून घेतला होता. धावसंख्या पोचती 17वर. बॉटम एंडचा वापर कसा करावा ही सुद्धा एक कला आहे. बघा, टेनिस क्रिकेटचा प्रशिक्षण शिबिर कुठे नाही, परंतु जे ज्येष्ठ खेळाडू आहेत त्यांच्याशी चर्चा करून किंवा व्हिडिओज बघून तुम्ही क्रिकेट शिकू शकता. टेनिस क्रिकेट एक समुद्र आहे, इट्स अन ओशन. मनगटीचा वापर आणि जमिनीच्या 2 सेंटीमीटर उपर तो झेल घ्यायचा प्रयत्न होता. शरीरावर माती. जर तो झेल झाला असता तर फलंदाजाच्या आशा माती मोल झाल्या असत्या. ट्रॅक पॉइंटवर माती लागली तर काय झालं? दाग लगने से कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे हैं. उत्कृष्ट झेल झाला असता. अठरा धावा. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता, मात्र आधीच मन बनवलं होतं आणि सुरेशने ओळखलं फलंदाज पुढे येतोय. त्यांनी जाणून बुजून तो चेंडू थोडासा पुढे ठेवला आहे. सराईत खेळाडू सुरेश पारधी आणि शेखर दळवी असे 2 भिवंडीकर आणि दोन्ही 40+ खेळाडू आयकॉन म्हणून या संघामध्ये. कधी कधी हां, पाणी द्या, पाणी. सुरेशचा हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि काय जबरदस्त फटका मारलाय. लवकर ओळखलं त्या चेंडूला आणि बॉलचा बाउन्सवर येऊन मारण्यात आलेला हा पुलचा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. शेवटचा चेंडू यायचा आहे. धावसंख्या झाली आता 22. षटक सुरू आहे दुसरं. पहिल्या षटकात 9 धावा होते आणि या षटकात आतापर्यंत 13 धावांची लयलूट. यशस्वीरित्या सातपुते आणि सूरज. आणि यावेळेला ब्लाइंडर झेल, लोअर फुल टॉस, इनसाइड आउट मारायचा प्रयत्न आणि पिस्तूलच्या गोळीला थांबवलंय विनोद यांनी. आधी इम्रान, नंतर विनोद. दोघांनी टिपलेले सुंदर झेल. फलंदाज फेल. बाद होऊन परतोय सूरज केणे भावाळे. अजून एक मोठा बळी मिळवलाय. आता नवीन फलंदाज सचिन. 12 वरती बाद झाला अमोल आणि 5 धावांवरती बाद झालाय सूरज केणे. सुरेश पारधी, इनके लिए भी ओवर मिला जुला रहा. नया ओवर करेंगे हर्ष और हर्ष के सामने अब चुनौती रहेगी. पावर प्ले के 2 ओवर काफ़ी अच्छे रहे हैं. एक और जहां 22 रन बने वहीं पर दूसरी और 2 विकेट भी लिए हैं, इस बात को भूलना नहीं होगा. दोनों सलामी बल्लेबाजों को आउट कर दिया गया है. 2 बेहतरीन कैच, इमरान ने जो कैच लिया और उसके बाद विनोद ने जो कैच लिया, दोनों की तारीफ करनी होगी.
पहली बॉल गुड लेंथ बॉल थी, टर्न और बाउंस दोनों देखने मिला उस गेंद पर। सीमेंट कंक्रीट के पिच के ऊपर बॉल की ट्रैवलिंग को रीड करना, स्टडी करना, ये बहुत जरूरी है। हर्ष की ये गेंद इस बार मिस टाइम हुआ है, क्या है? विकेट नंबर 3 होगा। जी हाँ, कोई गलती नहीं, ज्ञानेश्वर ने कैच लिया और ज्ञानेश्वर बतौर इंपैक्ट प्लेयर अंदर आए हैं और इंपैक्ट लेकर आए हैं। आउट होकर वापस चल दिए सातपुते। हम 40 प्लस है, लेकिन हमारी उम्र पर मत जाइए। हम 40 भी है, हम नॉटी भी है। अब आ चुके योगेश भालेकर, इनसे काफी उम्मीदें हैं। भिवंडी के क्रिकेट में इन दिनों तहलका मचाने वाले कई प्लेयर्स, विनीत माली, वैभव माली, इनको आपने देखा। दीपू माली है, बहुत खिलाड़ी है। प्रतीक पाटिल है, अजय पाटिल है, चिराग माली है, बहुत बड़े बड़े प्लेयर्स भिवंडी में इस वक्त जिन्होंने नाम किया क्रिकेट में। और जो टॉप के क्रिकेटर्स हैं वो इस वक्त बड़े टूर्नामेंट में व्यस्त हैं। पैरों के ऊपर आक्रमण रखा था, बहुत अच्छा एंगल बनाया था वहां पर, और लेफ्टी बॉलर के लिए एंगल बहुत अहम रहता है। सुल्तान ऑफ स्विंग कहते हैं, ऑलवेज रिमाइंड योरसेल्फ दैट यू आर द बेस्ट, बिकॉज यू आर गोइंग टू स्पेंड योर एंटायर लाइफ इन प्रूविंग टू द वर्ल्ड दैट यू आर द बेस्ट। मतलब अपने मैं श्रेष्ठ हूं, ये अपने आप से कहो, क्योंकि आपने एक बार ये कह दिया तो पूरी जिंदगी आप श्रेष्ठ है ये साबित करने में आप अपनी सारी ताकत लगा दोगे। और ख्यालों में कभी भी कंजूसी मत करो। मैं श्रेष्ठ हूं ये अपने आप से कहो और ऐसा काम करो। इस बार गोल्फ शॉट, झकास सिक्सर। गोल्फ के खेल में जिस तरह टी ऑफ होता है, स्कोर आगे बढ़ता हुआ 28। 3 विकेट के नुकसान पर 28 रन बने हैं। हर्ष अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन हर्ष को हार्श ट्रीटमेंट वहां पर लेफ्टी बैटर द्वारा दी गई है। योगेश भालेकर पूरे 6 ओवर के मुकाबले, कई बार टूर्नामेंट में पहला राउंड 6 ओवर का, बाद में 4 ओवर, वो वाली बात नहीं है, पूरे 6 ओवर। और ये कब हो पाता है? जब टीमें समय पर आए, ऑर्गेनाइजर उनके साथ बातचीत करें, उन्हें समझाएं 1 टू गो। विजय भगत साहब की यही खास बात है, ऑब्जर्व द टाइम। फुल टॉस बॉल, बैठक शॉट, मिस टाइम हुआ है और यहां पर आसान कैच। इसको मराठी में कहते हैं तेल ही गेले आणि तुप ही गेले। इमरान थे, ये वही इमरान है जिन्होंने इतना बढ़िया कैच लिया था अमोल का। इमरान नहीं पूरा कर सके अपना अरमान और ओवर समाप्त होते हुए 3 और 3 ओवर की समाप्ति पर स्कोर है 29 फॉर 3 विकेट्स। इम्रान आता मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंची एक मीटिंग सुरू आहे, मात्र वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, कारण एवढी मीटिंग करायची गरज नाही। तुमची स्ट्रॅटेजी एकदा दोनदा ठीक आहे, प्रत्येक ओव्हर नंतर आपण थोडंसं वेळेच्या बाबतीत लक्ष द्या। 29 धावा 3 गडी बाद 28, करेक्शन 28 आहे। ट्वेंटी 29 फॉर 3 आरू। सुरेश पारधी नवीन षटकाची सुरुवात करतोय।
योगेश भालेकर आणि सुरेश पारधी दोन्ही भिवंडीकर एकमेकांसमोर उभे टाकतायत. बघायचं आहे कुठल्या पद्धतीने सामना करतील. मिसटाईम केले आणि पारधी आता गडी बाद करतायत. योगेश भालेकर, झेलबाद शेखर दळवी, गोलंदाज सुरेश पारधी. भिवंडी कॉट भिवंडी, बोल्ड भिवंडी, भिवंडी भिवंडी भिवंडी. गरमी असो वा थंडी, क्रिकेटमध्ये अव्वल नंबर भिवंडी. तर सुंदर झेल सुरेश पारधीकडे जी अनुभवाची शिदोरी आहे ती दाखवतोय. फलंदाजाच्या हातांच्या बॅट तळपत्या तलवारीसारखा तर गोलंदाजाच्या हातातले चेंडू मुलुक मैदान तोपसारखे धडाडत आहेत. धाबे दणाणून सोडलेत DS स्पोर्ट्सचे. या सामन्यामध्ये 40+ खेळाडूंनी लगेच शेखर आणि सुमित देशमुख दोन सिनियर खेळाडू त्यांच्याकडे जात आहेत. आता मैदानामध्ये उतरतोय पप्पू पाटोळे. पप्पू पाटोळे शहापूरला आल्यानंतर निलेश गणपत पाटोळे, सचिव शहापूर टेनिस क्रिकेट असोसिएशन यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांची सुद्धा एक स्पर्धा 27 ते 31 तुम्ही बघणार आहात. हार्दिक शुभेच्छा. वाईड अँड फुल चेंडू. दोन वेगवेगळे चेंडू बघायला मिळाले सुरेश पारधी यांच्याकडून. पप्पू पाटोळे तर रिव्ह्यू घेण्यात आला आहे. खेळ सुरू होतोय पण रिव्ह्यू मागण्यात आलेला आहे म्हणून थोडं थांबायचं आहे. नाही रिव्ह्यू नाही, रिव्ह्यू घेण्यात आलेला नाही आहे, कॅन्सल झाला आहे. घेतला आहे ना मग बॅटिंग टीमने मागितलं आहे आणि पंच अजित पुत्रन फोकस करतायत स्क्रीनवर. सो इट्स अ वाईड. वाईड चेंडू देण्यात आला आहे. रिव्ह्यू रिटेन केला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. पप्पू वाईड चेंडू आहे. पप्पू पाटोळे संघनायक म्हणून त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे कारण पहिला सामना गमावला आहे परंतु या सामन्यामध्ये आम्ही वज्र निर्धार करून उतरलो आहे. आम्ही दाखवून देऊ आमचा दर्जा काय ते. ओह व्हॉट अ बॉल. स्नॉटर असे चेंडू बघायला आवडतात. सुरेश पारधीचा हा चेंडू अजिबात कळाला नाही आहे. असं वाटलं प्रश्न मराठीत विचारला गेला आणि उत्तर त्याचा इंग्रजीमध्ये भेटतोय. यावेळेला पप्पू टायमिंग चांगली आहे त्याची, मात्र एक धाव आणि जोराने आवाज ऐकायला भेटतोय. 1-2 मध्ये ते कन्वर्ट करतायत आणि या 2 धावांनी धावसंख्या 33 वर पोहोचती आहे. 33 धावा गडीबाद झालेत. एकूण 4. सुरेश पारधी दाखवून देत आहेत कुठलाही चेंडू त्याला अप्राप्य नाही आहे. तो गुड लेंथ, शॉर्ट ऑफ लेंथ, हार्ड लेंथ, फुल टॉस, यॉर्कर, स्लोअर वन, बाउन्सर सर्व काय करू शकतो.
यावेळेला मिसटाईम झालाय, बघायचा झेल होईल का. आणि हो, सुरेश पारधीला अजून एक यश. 2 परतलाय पप्पू पाटोळे. विनोदने टिपलेला हा झेल. विनोदने आतापर्यंत 2 झेल टिपलेत. आणि गडी क्रमांक 5 नवीन फलंदाज अजित दांडकर. सुरेश पारधीला मानलं पाहिजे, त्याला माहीत आहे मला गोलंदाजी कुठे करायची आहे. 2 वाईड चेंडू आले परंतु तो खचला नाही. मुख्य गोष्ट तीच असते, खचू नका, प्रयत्न करत राहा. मला तर असं वाटतं की सुरेश पारधी पहिल्या षटकाप्रमाणे या षटकात जर बघितलं तर असं वाटलं की एखादा निश्चित शांत पडलेला समुद्र अचानक खवळला. आणि जेव्हा समुद्र खवळतो ना तेव्हा रौद्र स्वरूप धारण करतो. आणि सुरेश पारधीचं रुद्र स्वरूप या षटकामध्ये तुम्ही पाहिलं. 2 मोठे बळी योगेश भालेकर आणि पप्पू पाटोळे याचा काटा काढलाय. आता नवीन फलंदाज अजित दांडकर, सुरेश पारधी. मोठा फटका दांडकर यांचा आणि हा गच्चीवर जातोय. गगनभेदी षटकार. 39 धावा 5 गडी बाद. ओव्हर पिच चेंडू तुम्ही करू शकत नाही. डोक्यावर डोळ्यांवर इनफॅक्ट रुमाल बांधून हा चेंडूवर षटकार मारला असता दांडकरनी. दांडकरचा दांडगा अनुभव. तर या सामन्यानंतर नीरज स्पोर्ट्स आणि ह्या सामन्याचा विजेता संघ सामना क्रमांक 5 खेळतील. इतकं मस्त शेड्यूल आहे. काही काही स्पर्धेमध्ये म्हणजे आपण संध्याकाळी 6ला 7ला पण सुरू करतो, परंतु भाईंचं म्हणणं असं आहे की रात्री 11ला पूर्ण फिनिश झालं पाहिजे. लोकांना कामावर जायचं असते, कॉलेज असते, शाळा असते. वेगवान चेंडू जाऊन पडद्याला लागतोय आणि बाईची एक धाव. अभि सामंत यासकडून धावसंख्या झाली 40. षटक संपतायत 4. 10 चेरी सरासरी बघायला मिळते आपल्याला. शहापूरचा क्रिकेटचा सर्वात मोठ्या रणधुमाळीला काल सुरुवात झाली आणि मैदानामध्ये 4 दिवस रणकंदन माजणार आहे. त्याचा आनंद घ्यायला विसरू नका. tenniscricket.in वर लाईव्ह आहे, ग्रामीण tenniscricket.in. आणि तुम्ही मैदानामध्ये येऊन सुद्धा बघू शकता. आज थंडी थोडी कमी पण आहे म्हणून जास्त लोक येऊ शकतात. उद्या शनिवार आहे, ज्यांना सुट्टी आहे ते हमखास अगदी येऊन बघू शकता. ज्यांना सुट्टी नाही आहे त्याने ठीक आहे, उद्या ऑफिसला 5-10 मिनटं पुढे मागे. गणेशला आता संधी मिळाली आहे. सुरेशने चांगलं काम केलं आहे आणि जर गणेशने या षटकात गडी मिळवला तर ते पुरणपोळीवरचं तूप म्हणावं लागेल. युवा खेळाडू आहे, टीनेजर आहे, 18-19व्या वर्षी त्याला संधी मिळाली आहे आणि त्याचं बॉलिंगची शैली वेगळी आहे. सोपन आहे त्या बॉलिंग ॲक्शनमध्ये. मुंबईला सुद्धा एक असा खेळाडू आहे अमेय लाड. गोलंदाजी करत असताना त्याचे डोळे खेळपट्टीकडे असतात, पण एकदा तुम्ही शिकलात की मग पुढे जाऊ शकता. लागोपाठ सराव केलाच पाहिजे. चार षटक 40 धावा 5 गडी बाद. शेवटचे 2 षटक हाणामारीचे षटक. गणेश आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्याला ज्येष्ठ खेळाडू सांगतायत सुमित देशमुख आणि सुरेश पारधी. घाबरायचं कारण नाही, डर के आगे जीत है. वाईट बॉल ठीक आहे. कधी कधी आपल्याला असं वाटतंय की
हा कसा चेंडू टाकला, नो प्रॉब्लेम. हातातनं चेंडू सुटलाय, काय जाणून बुजून असे चेंडू कोण करत नाही. आणि पंचांचा निर्णयाची आम्ही वाट पाहतोय. निलेश महाजन आणि अभि सावंत. अभि सावंत बघायचा काय निर्णय देत आहेत. हॉट सीटवर अभि सावंत. व्हाईट बॉल. डेव्हिड शेपर्ड ऑफ शहापूर. नाही, असं घडू शकते. भरपूर वेळा गोलंदाजाच्या हातातून असा चेंडू सुटलाय आणि मला आठवतंय अब्दुल कादीरच्या हातातनं चेंडू सुटला आणि ग्रेग रिची यांनी तो चेंडू घसरगुंडी आला आणि मैदानाच्या बाहेर खेळलेत ते. ठीक आहे, त्याला चांगला चेंडू होता. यावेळेला हुक केलंय आणि मागे एक धाव. घाबरायचं कारण नाही, रडायचं नाही, लढायचं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला हेच शिकवलं. फिअर, एक इंग्रजीमध्ये शब्द आहे फिअर, म्हणजे भीती. ती भीती काढून टाकायला पाहिजे. फिअर शब्दाचे दोन अर्थ आहेत. FEAR, फॉरगेट एव्हरीथिंग अँड रन अवे, म्हणजे सर्व विसरा आणि पळून जा. आणि दुसरा अर्थ आहे FEAR, फेस एव्हरीथिंग अँड राईज, मी सामोरे जाईन, मी यशस्वी होईन. तर गणेशला जे दुसरं फिअर आहे ते लक्षात ठेवावं लागेल. फेस एव्हरीथिंग अँड राईज, आय विल राईज लाईक सन. यावेळेला पूल केलंय आणि एक धाव. एका धावेने धावसंख्या आता 43 वर पोहोचते. 5 गडी बाद. मी दोस्ती 11च्या कॅप्टनला सुद्धा मानलं पाहिजे, कारण त्यांनी त्याला 5वं षटक दिलंय. म्हणजे तुला अग्निपरीक्षा द्यायचीच आहे आणि तू देशील. आणि तू अशी परीक्षा देशील तेव्हा तू घडशील. आणि जेव्हा तू घडशील तेव्हा तू समोरच्यांना रडवशील. मंदगतीचा हा चेंडू, पहिला चेंडू हातातनं सुटला म्हणून त्याने हिंमत हारली नाही. हिंमत हारू नका मित्रांनो. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल मी क्रिकेट चांगलं खेळत नाही आहे, माझं काय होईल, मारवन अट्टापट्टूची कहाणी तुम्ही वाचा गुगलवर. तुमचा आदर्श तेंडुलकर द्रविड ठेवू नका. अट्टापट्टू वाचा, प्रवीण तांबे वाचा, तुम्ही वाल मोठे. अजून एक मस्त चेंडू, अगदी यष्टीवेधक गोलंदाजी. आणि पहिला चेंडू जर वगळला तर धावगतीला वेसण घातली आहे. धावसंख्या पोचते आता 44. गडी बाद झालेत 5. फलंदाजी करतायत अजित दांडकर आणि त्याच्या जोडीला सचिन ठाकरे. मिळालेल्या संधीचं सोनं करा. सुरेश पारधीने त्याला सांगितलं फक्त 2 चेंडू चांगले टाक, वाईट टाकू नको, नो बॉल टाकू नको, षटकार गेला तरी चालेल. हा कॉन्फिडन्स देणं खूप महत्वाचं आहे. अजून एक चांगला चेंडू, मात्र बॅकफुटला जाऊन मारायचा प्रयत्न. गडी बाद होतोय की काय? यस, दॅट्स अ विकेट. गणेशने करून दाखवलं आणि बाद होऊन परततोय फलंदाज अजित दांडकर. त्याचा झेल टिपलाय सुमित देशमुखनी. गणेश पहिला चेंडू टाकल्यानंतर लोक हसत होते. घबरा मत मेरे दोस्त, मैं गिरा, मैं रोया, मैं उठा और वो हंसे. लेकिन मैं गिरा, मैं रोया, मैं उठा, वो हंसे, लेकिन जब मैं हंसा वो गिर गए. बहुत डरिंग लगती है दोस्तों ये क्रिकेट खेलने के लिए. बाहर से बोलना बहुत आसान है, एक बार हाथ में बॉल पकड़ के देखो. और गणेश की तारीफ करना चाहूँगा.
छठे विकेट का पतन, नए बैटर है प्रमोद। एक और विकेट आएगी। सुरेश पारदी, व्हाट एन ओवर बाय गणेश। अगर आपने अभी ताली नहीं बजाई तो आप क्रिकेट को समझे ही नहीं है। पहले बॉल पर जो खिलाड़ी से गलती हुई वो खिलाड़ी ओवर के अंत में सबसे बेहतरीन ओवर कर रहा है। इस ओवर में कितने रन आए अरू? 5 रन आए और विकेट कितने गिरे इस ओवर में? 2 विकेट। नाउ दैट्स क्रिकेट। डर निकाल दो, डर निकाल दोगे आप आगे बढ़ोगे। डर के आगे जीत है। माउंटेन ड्यू पियो। हम लोग वेस्टर्न लाइन में अजय गरज जब बोरीवली से चढ़ते हैं कभी कभी बैठने नहीं मिलता, तो हम लोग यही कहते हैं डर के आगे जीत है और दादर के आगे सीट है। व्हाट एन ओवर, ट्रूली ओवर फुल ऑफ कैरेक्टर, चरित्र दिखाया इस ओवर में गेंदबाज गणेश ने। अब आखिरी ओवर संदीप को सौंपा गया है। स्कोर की तरफ देखें तो 5 ओवर के बाद 45 रन बने। पहले ओवर में 9, दूसरे ओवर में 13, तीसरे ओवर में 7, चौथे ओवर में 10, पांचवें ओवर में केवल 5। जब वो वाइड बॉल गिरा ना, कई लोगों को ये सवाल था ये लड़का ओवर पूरा कर पाएगा कि नहीं। उसने सबसे बढ़िया ओवर किया। और यही बात होती है, जिसको कभी कभी आप कच्चा नींबू समझते हो ना, वही तुम्हारे ऊपर नींबू मिर्ची घुमा देता है। इसलिए किसी को नींबू मत समझो, क्योंकि तुमने किसी को नींबू समझा तो वो नींबू तुमको टिंबू कर देगा। शेवटचं षटक आता संदीप यांच्याकडून। हरिओम मित्र मंडळ शहापूरतर्फे आयोजित धर्मवीर चषक 2026 मध्ये आजचा दिवसातला हा चौथा सामना। या सामन्याचा विजेता नीरज स्पोर्ट्स या संघाबरोबर खेळणार आहे 5व्या सामन्यामध्ये। मोठा पटका आणि याबरोबर षटकार, दर्जेदार फटका। धावसंख्या 51। संदीपने प्रयत्न केला होता, मात्र एक चांगला चेंडू यष्ट्यांवर, परंतु त्याला व्यवस्थित ओळखलं आणि फेकून दिलंय। टायमिंग चांगलं राहिलंय। धावांची अवाढव्य संपत्ती असलेले खेळाडू खूप कमी असतात आणि त्यात या फलंदाजाचं नाव नक्की घ्यायला पाहिजे, सचिन ठाकरे। अपील आणि बाद, पायचीचं अपील आणि यष्टीवेधक गोलंदाजी काम करते इथे दोस्तीसाठी। आता मात्र खेळामेळाचं वातावरण, खेळाडूंच्या चेहऱ्यावर एक हास्य आहे। सुमित देशमुख म्हणा, सुरेश पारधी म्हणा, संदीप म्हणा, नवीन फलंदाज आहे नरेश पाटोळे। चांगला मित्र भेटना, दोस्ती 11 मध्ये मित्र आहेत। दोस्तों, अच्छा दोस्त मिलना, एक बार आपको अच्छा लाइफ पार्टनर मिल जाएगा, अच्छा दोस्त नहीं मिलता। जिसको अच्छा दोस्त मिल गया ना, वो धन्य हो गया। खलीलुर रहमान कमर बताते हैं कि मैं जब घर से निकला तो ये सोचकर निकला था कि दोस्त मिलेगा तो मैं भगवान। पुल केलंय, टायमिंग चांगलं आहे, मात्र मैदानाच्या आतमध्ये एक सुंदर झेल सुमित देशमुख यांच्या मार्फत आणि अजून एक गडी बाद होत आहे। एकूण गडी बाद झालेत 7 ना की 8 झाले, 8
गडी बाद झालेत 9 आणि नाकी 9 आणलंय DS स्पोर्ट्स या संघाला. दोस्ती 11 शरीफ, सुमित देशमुखसाठी सुद्धा ही स्पर्धा लक्षात राहण्यासारखी. सामनाला कलाटणी मिळवून दिली आहे. सुरेश पारधीचा दुसरा ओव्हर आणि गणेशने टाकलेलं ते 5 धावांचं ओव्हर. टर्निंग पॉइंट, सामनाने यू टर्न घेतलाय. आता फक्त कळस चढवायचा बाकी आहे दुसऱ्या डावामध्ये. मोठा फटका आणि यावेळेला क्लिअर होईल. 6 धावांचा हा मोठा फटका आणि जाता जाता का होईना मोठा फटका आणि जाता जाता का होईना आम्ही एक षटकार मारणार. धावसंख्या 59. काल रात्री सुद्धा आपण बघितलं होतं 70चे सामने जबरदस्त घडले होते. वेताळ स्वामी समोर काय परफॉर्मन्स दिला होता, काय शिवम स्पोर्ट्स घेरसे नरेश 11ने 70 धावांचाच पल्ला होता. बाय. तर याबरोबर डाव संपतोय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकूण झाली ती 60. सामना जिंकण्यासाठी 61 धावांची गरज आहे. म्हणजे 10 पेक्षा थोडं जास्त डेसिमल पॉईंट्समध्ये सरासरी असणार आहे. आणि त्याचा पाठलाग करत असताना कुठल्या पद्धतीने डावपेच आखले जातील ऐकूया आमचे मित्र आणि ज्यांनी इंग्लिश, हिंदी, मराठी अशा तिन्ही भाषामध्ये खूप चांगली कामगिरी गेल्या 10-12 वर्षामध्ये भिवंडी आणि आज भिवंडीच्या बाहेर गुजरात, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन ज्यांचं समालोचन आज बहरदार फुललंय चाफासारखं, तसे अजय घरत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद हरेश पंड्या सर. सगळ्यांना शुभ संध्या आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2026मध्ये. स्पर्धेची ही दुसरी संध्या, महत्त्वाची मॅच सध्या आपण पाहतोय. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण आहोत. रनचेजला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. DS स्पोर्ट्सनं प्रथम बॅटिंग करत असताना 9 गड्यांच्या मोबदल्यात 60 धावा फलकावर लावलेल्या आहेत आपल्या निर्धारित 6 षटकांमध्ये. आणि आता 61 धावा विजयाकरिता बनवाव्या लागतील दोस्ती 11 या टीमला. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यामध्ये तेवढी चांगली कामगिरी केलेली नाही, त्याच्यामुळे आता नॉकआउट सामना खेळण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. जिंकणाऱ्या संघाचं आव्हान जिवंत राहणार आहे. पराभूत होणारा संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. त्यामुळेच अनन्यसाधारण असं महत्त्व या सामन्याला आलेलं आहे. आदरणीय विजयभाई भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपल्यासमोर आणली गेलेली आहे. उद्याचे सामने तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. NP स्पोर्ट्स A, मुरबाड 11, NP स्पोर्ट्स B, ध्रुव वॉरियर्स किनवली, हे 4 संघ उद्या ॲक्शनमध्ये असतील. काल देखील 4 संघ खेळले होते आणि कालचा खेळ गाजवला खऱ्या अर्थानं हार्दिक 11 संघानं, ज्या अंतिम 4मध्ये दाखल झालेले आहेत. अर्थात सेमीफायनलची फेरी त्यांनी गाठली आहे. आज देखील एक संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल. आत्तापर्यंत आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर साई स्पोर्ट्सनं जबरदस्त कामगिरी केली आहे. दोन्ही सामने जिंकून ते क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालेले आहेत. आजचा हा 4था सामना सध्या आपल्यासमोर आहे. आणि उद्या जे ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्स आहेत आपण ते देखील पाहतोय. किरण पाटील सावध एक्सप्रेस आणि अजय पाटील NP स्पोर्ट्स A या टीमकडून खेळणार आहेत. भिवंडीचे दोन्ही सुपुत्र आहेत. दीपक गीते आणि फैजान मेमन यांना आपण मुरबाड 11मध्ये पाहणार आहोत. प्रितेश पाटील
सचिन भोईर. एन पी स्पोर्ट्स बी मध्ये असतील कमलेश पाटील कावा आणि सौरभ पुतवले यांना आपण किनवली टीममध्ये पाहणार आहोत. ध्रुव वॉरियर्समध्ये प्रत्येक दिवशी 8 आयकॉन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शहापूरचे खेळाडू देखील आयकॉनपेक्षा काही कमी नाहीत. विशेषतः ज्या पद्धतीनं गणेश डिंगोरेचा खेळ आपण बघितला आहे, कैलास भांडीची बॅटिंग बघितलेली आहे, अफलातून कामगिरी, काल बाली अक्षरशः बरसला होता. अप्रतिम खेळाडू आहेत शहापूर तालुक्यामध्ये. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते, रनचेजला सुरुवात होते. सलामीची जोडी शेखर आणि त्याच्यासमोर आहे नरेश. पहिला बॉल डिफेन्सिव्ह फटका. हे फार क्वचित पाहायला मिळत असतं. 6-6 षटकांचे सामने टेनिस बॉल क्रिकेट. फलंदाज सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतात, परंतु पहिल्या बॉलला सन्मान दिलाय शेखरनं. चांगल्या टप्प्यावर बॉल होता नरेश पाटोळेचा. नॉन स्ट्रायकर सेंडला विनोदला आपण बघतोय. भरपूर अनुभवी खेळाडू आहेत दोस्ती 11 टीममध्ये. शेखर दळवी खऱ्या अर्थाने एक फिटनेस आयकॉन म्हणून देखील त्याच्याकडे बघितलं जातं. मिस टाइम फटका, पॉइंटला सोपा झेल, फलंदाज बाद. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्या समेत जोडले जात आहेत जय जिविदे. खराब सुरुवात आहे दोस्ती 11 संघासाठी. मोठा झटका बसलाय. शेखरनं पहिल्या बॉलला रिस्पेक्ट दिला, दुसऱ्या बॉलवर आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या थोडा बाहेरच्या भागाला बॉल लागला आणि अगदी सोपा झेल होता. अलगद टिपला पॉइंट फिल्डरनं. निश्चितच सर, जर बघायला गेलं तर हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. शरीरयष्टीपासून थोडासा दूर ठेवला होता. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटचा अंदरुनी हिस्सा घेऊन यावेळेस मात्र पप्पू पाटोळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. चांगला जज केला आणि झेल टिपला गेला. फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागतंय. या संपूर्ण स्पर्धेचा विचार आपण केला तर भरपूर धावा प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघांनी जोडलेल्या आहेत. हाय स्कोरिंग सामने जास्त पाहायला मिळालेले आहेत. हा सामना आपण त्या तुलनेत बघायला गेलो तर काहीसा लो स्कोरिंग आहे. लो स्कोरिंग सामना आहे असं म्हणता येणार नाही, कारण 10 पेक्षा अधिकची सरासरी खरं तर धावांचा पाठलाग करताना राखावी लागणार आहे. प्रतिषटक 60 धावा फलकावर लावल्या प्रथम बॅटिंग करत असताना DS स्पोर्ट्सनं. जरूर त्यांनी भरपूर गडी गमावले, 9 गडी गमावले होते, तरी देखील 60 पर्यंत मजल मारली आहे आणि ही धावसंख्या देखील पुरेशी असू शकते विजयासाठी. त्यासाठी गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. क्षेत्ररक्षकांची उत्तम साथ जर गोलंदाजाला मिळणार असेल तर निश्चितच ह्या धावा देखील रोखल्या जाऊ शकतात. आणि सुरुवातीलाच ब्रेक थ्रू मिळालेला आहे. दुसऱ्याच बॉलवर विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज नरेशनं. नवीन बॅटर हर्ष मैदानामध्ये पोहोचलाय. डावखुरा फलंदाज आहे. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची आहेत. आपण नेहमीच उल्लेख करत असतो की रनचेजमध्ये पॉवर प्लेची जी षटकं आहेत फार महत्त्वाची ठरतील. इकडे गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी तर फार महत्त्वाची असतील. सुंदर बॉल आमंत्रित केलं होतं ड्राईव्ह करण्यासाठी. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी अगदी पहिल्या बॉलपासून पाहायला मिळते. निश्चितच याच गोलंदाजीसाठी खऱ्या अर्थानं नरेशला ओळखलं जातं. नरेश पाटोळे आहे गोलंदाजी मार्कवरती. आणि बघा सर, ज्या वेळेस रनअप केला जातो गोलंदाजाला डान्स बघा कसा पाहायला मिळतोय. फटका फसलाय, बॉल हवेत आहे, स्वतः गोलंदाज बॉल खाली, दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपलाय. 1 मोर विकेट गोज डाऊन. हर्षला देखील खातं उघडता आलेलं नाही. निश्चित धाबा जरी लो स्कोरिंग यावेळेस धावफलक पाहायला मिळतंय असं तुम्ही म्हटलं होतं, परंतु 10च्या सरासरीनं ज्या धावा बनवायच्या आहेत त्या देखील थोड्याशा गोलंदाजासाठी संधी आहे. आणि नरेश पाटोळेनं यावेळेस सांगितलं की संधीचं सोनं कसं करायचं हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. डान्सिंग द ग्राउंड यावेळेस विकेटवरती धावत असताना त्यानं मात्र गोलंदाजीवरती 2 मोहरे महत्त्वाचे टिपलेत. आणि महत्त्वाच्या मोक्याच्या क्षणाला नरेशनं अगदी या मेंडेटरी पॉवरमध्ये कामगिरी करायला सुरुवात देखील केली आहे. अगदी आगळीवेगळी शैली आहे गोलंदाजी करण्याची नरेश पाटोळे यांची. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की जणू काही डान्स करण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत की काय जेव्हा जे धावायला सुरुवात करतात, परंतु गोलंदाजी काय अफलातून केली आहे. मी बॉल अगदी ओव्हरपिच टाकणार नाही, मी बॉल शॉर्ट पिच टाकणार नाही आहे, गुड लेंथच्या जवळपासच माझे चेंडू असतील हे त्याने दाखवून दिलं आहे आणि त्याचा फायदा मिळतोय. उसळता बॉल होता, थोडा एक्स्ट्रा बाउन्स होता आणि त्या बाउन्सला नीटचं काउंटर करता आलेलं नाही हर्षला. 0वर दुसरा फलंदाज बाद झाला आहे. अडखळणारी सुरुवात आहे दोस्ती 11 टीमची. नवीन बॅटर इम्रान, मॅन फ्रॉम दसई, लॉफ्टेड फटका, बॉल जास्त उंच गेलाय. आणखी एक संधी आणि फिल्डर चुका करत नाहीत. आणखी एक जबरदस्त कॅच, तिसरा झटका. काय अप्रतिम गोलंदाजी आणि
क्षेत्ररक्षणाची दाद द्यावी लागेल. बघा ज्या प्रकारे 38च्या बाहेर हा चेंडू उडवला गेला होता, क्षेत्ररक्षक दूरवर होता, परंतु 38च्या बाहेर जाऊन चेंडूवरती नजर शेवटपर्यंत ठेवली, तदनंतर स्वतःची पोझिशन बनवली झेल घेण्यासाठी अगदी, आणि त्या पोझिशनला मात्र झेल टिपला गेला. काय कमालीचा एफर्ट पाहायला मिळतो. आणि गोलंदाज नरेश पाटोळे खऱ्या अर्थानं आपल्या भातातनं यावेळेस मात्र जणू काय प्रत्येक चेंडूवरती ब्रह्मास्त्र काढला जातोय. अफलातून गोलंदाजी लाजवाब, सुरेख कामगिरी, आणि या कामगिरीला क्षेत्ररक्षणाची साथ देखील पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण बघायला गेलो तर आता फलंदाजांच्या संयमाची परीक्षा आहे, त्यांच्या धैर्याची परीक्षा आहे. खेळपट्टीवर त्यांना थांबून राहावं लागणार आहे, तरच मॅचमध्ये कमबॅक केलं जाऊ शकतंय. सुरुवात अतिशय खराब आहे, 3 मोठे झटके लागलेत आणि एकही फलंदाजाला धाव जोडता आलेली नाही आहे. लाजवाब गोलंदाजी आत्तापर्यंत या षटकामध्ये नरेश पाटोळे मार्फत. नवीन बॅटर 5व्या क्रमांकावर अमोल आलाय. षटकातील शेवटचा बॉल हॅट्रिक बॉल आहे, राईट आर्म राऊंड द विकेट. ओ क्रॉस बॅटेड, मोठा फटका खेळायचा होता, बॅटच्या भरपूर आतमध्ये लागलाय. स्ट्रेट टू द फील्डर, डॉट बॉल, आणि याचबरोबर हे ट्रिपल विकेट मेडन षटक. अफलातून अविश्वसनीय गोलंदाजी नरेश पाटोळे मार्फत. वैभव मालीनं हा कारनामा केला होता कालच्या दिवसामध्ये. वैभव मालीनं 3 विकेट्स पटकावल्या होत्या सुहास पवारनं, सॉरी, आणि सुहास पवारनं 3 विकेट पटकावून मिडन ओव्हर हाताळली होती, 2 विकेट. आणि यावेळेस नरेश पाटोळे थोडासा वरचढ ठरलाय. आज मात्र त्याने मिडन ओव्हर हाताळली आणि तब्बल 3 विकेट. काय नरेशच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, कौतुक करावं लागेल. अमोल मडके याचं देखील ज्या पद्धतीनं त्याने झेल टिपला. कॅचिंग तर लाजवाबच राहिलेले आहे. स्वतः गोलंदाजाने देखील एक झेल स्वीकारला. तिन्ही फलंदाज झेलचीच्या रूपात बाद झालेले आहेत. काही करताना दिसलेत फलंदाज. चेंडूचा वेग, चेंडूची लाईन लेंथ व्यवस्थितपणे न समजून घेता फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला आणि त्याचा मोठा फटका बसलाय दोस्ती 11 संघाला. 61 धावांचा पाठलाग ते करतायत. नॉकआउट मॅच आहे, जिंकणारा संघ पुढच्या फेरीत पोहोचणार आहे, पुढची मॅच खेळण्याची संधी त्यांना मिळेल. मात्र पराभूत होणारा संघ स्पर्धेच्या बाहेर असणार आहे. प्रचंड दडपण आता फलंदाजी करणाऱ्या दोस्ती 11 संघावर. गोलंदाजीसाठी ऑल इंडिया आयकॉन प्लेयर सज्ज होत असताना योगेश भालेकर. योगेश भालेकर ओव्हर द विकेट यावेळेस मारा करत असताना राऊंड द विकेट. ओहो, यावेळेसचा कमालीचा चेंडू राहिलाय. बाळा बेरे यावेळेस चेंडूकडे बघत राहिला. चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडूनं यावेळेस मात्र षटकची सुरुवात झाली आहे. चांगला चेंडू. बाळा या अगोदर घरेलू मैदानावरती खेळत असताना हिंदुस्थान शेरपोली संघाकडनं चांगली कामगिरी राहिली आहे बाळाची, परंतु या व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्याला मात्र कारनामा करून दाखवावा लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस देखील जणू काय गोलंदाजीच्या या रनअपमध्ये अगदी जबरदस्त वेगवान, तेज तर्रार चेंडू हाताळण्यामध्ये माहीर आणि स्वतःचे चेंडू कुठे ठेवायचे. यावेळेस मात्र अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकला गेला आणि सफल चेंडू चांगला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव. आतापर्यंत 8 चेंडू फलंदाज केले, 3 विकेट्स गमावल्या आहेत, एकही धावफलकावरती नाही आहे. नेत्रदीपक गोलंदाजी, अतिशय धारदार मारा आपल्याला पाहायला मिळतोय. तिखट मारा सुरू आहे. पावलांचा वापर, टॉप एज बॉल हवेत आहे. विकेट कीपर येईल की गोलंदाज? ओ हो हो, एकमेकांकडे पाहत राहिले, परंतु धावचीची संधी. फलंदाज धाव बाद होतोय. हाराकिरी चालू आहे, अक्षरशः हाराकिरी आहे फलंदाजांकडून. सर मागील मॅचमध्ये देखील सांगितलं गेलं की ज्यावेळेस झेल तुम्हाला येतो त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक बऱ्याचदा 38 मध्ये जवळ असतात आणि त्यावेळेस कॉलिंग महत्त्वाची असते. यावेळेस बघा विकेट किपर आणि गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रूवरती गोलंदाज देखील धावून गेला होता. पाठीमागनं विकेट किपर देखील चेंडूवरती आला होता, परंतु दोघांमधनं डिसाईड झालं नव्हतं की झेल कोण घेणार. कॉलिंग नव्हती. आणि फलंदाज काय करत होते, एक धाव अगदी सहजरित्या तिथे पूर्ण व्हायला पाहिजे होती, परंतु कदाचित विनोद उर्फ बाळाला असं वाटलं की हा झेल स्वीकारलाच जाईल. त्याने प्रयत्न जरूर केला होता. सुरुवातीला अर्ध्या खेळपट्टीवर पोहोचला होता आणि नॉन स्ट्रायकर सेंडला उभा असलेला अमोल देखील थोडासा पुढे सरसावला होता, पण कदाचित दोघांना असं वाटलं नंतर की झेल स्वीकारलाच जाईल. ही कुठेतरी नकारात्मकता म्हणता येईल, निगेटिव्हिटी आहे, आणि अशी निगेटिव्हिटी असली तर तुमचा संघ कसा पुढे जाईल. 4 फलंदाज बाद झालेत, धाव अजूनही फलकावर लागलेली नाही. अतिशय दयनीय अवस्था आहे दोस्ती 11 संघाची. नवीन बॅटर सुरेश पारधी 6व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलाय. पुढचा बॉल राऊंड द विकेट. ऑन द राईज खेळलाय. हो, इथे देखील संधी. डायरेक्ट हिट लागली आहे. टीव्ही पंचांची मदत घेण्यात आली आहे. ही विकेट देखील धोक्यात दिसते.
ओव्हर थ्रो तिथे झाल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये, याच्यावरून देखील बरंच काही स्पष्ट होतंय. काय कमालीचा एफर्ट राहिला. पहिला चेंडूपासनं आतापर्यंत टाकला गेलेला हा 9वा चेंडू होता. आतापर्यंत एकही धाव दिलेली नाहीये. ही धाव मात्र चोरट्या स्वरूपात घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालाय, यावेळेस मात्र चेक केलं जाईल. टेक्नॉलॉजीचा वापर. येस, ही इज आउट. वाटतच होतं. सुरेश पारधी थोडासा दूर राहिला आपल्या क्रीज पासून आणि त्याला देखील आता माघारी परतावं लागतंय. ही स्वप्नवत सुरुवात आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक. आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेत. खातं उघडलेलं नाहीये टीमचं. अक्षरशः घसरगुंडी उडालेली आहे. सर मी तर म्हणेल की ज्या वेळेस तुम्हाला अशा धाबा येत नाहीये त्यावेळेस तुम्ही सिंगल डबलने धाबा घेणं गरजेचं आहे. मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये देखील फलंदाज बाद झाले. यावेळेस मात्र तू घेणार मी नॉन स्ट्राईक एंडवरचा अमोल देखील धावला नव्हता आणि एक विकेट आपण पाहिलीत की ती देखील विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये. यावेळेस देखील रन चोरण्याच्या नादामध्ये विकेट आली आहे आणि हा निर्धाव चेंडू कितवा येतोय सर, तर तब्बल हा चेंडू मात्र वाईट येतोय. अखेर खातं उघडलंय ते देखील अवांतर धावेच्या सौजन्यानं. 10 बॉल्स नंतर पहिली धाव फलकावर लागली आहे. 5 गडी बाद. दशरथ आणि अमोल यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. खेळपट्टीवर स्थिर स्थावर व्हावं लागणार आहे फलंदाजांना. धावा भरपूर आहेत त्या खेळपट्टीमध्ये, ते प्रत्येक मॅचमध्ये आपण बघितलंय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, थायवर लागलाय, थोडा बाहेर होता उजव्या इष्टीच्या, त्यामुळेच गोलंदाजाने देखील जास्त काही अपील केलेलं नाहीये. परंतु आणखी एक चांगला बॉल योगेश भालेकरकडून. सर स्ट्राईक एंडवरती अमोल थोरात आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती दशरथ खुपसे. हे दोन्ही फलंदाज जर बघायला गेलात तर आपल्या गावाकडनं खेळत असताना सलामीला असलेले बॅटर आहे ते, आणि त्यांना मात्र जबाबदारी घ्यावी लागेल आता, कारण विकेट्स गमावल्यानंतर तुमच्यामध्ये ती क्षमता आहे धावा जमा करण्याची, ती क्षमता मात्र दाखवावी लागेल. यावेळेस डेड बॉल घोषित होतोय. रनअपमध्ये थोडासा व्यत्यय येतोय. गोलंदाजाला थोडासा व्यत्यय आल्यानंतर तो थांबला. खऱ्या अर्थानं थांबणं गरजेचं आहे. त्यावेळेस या चेंडूवरती मोठा फटका देखील येण्याची दाट शक्यता असते आणि गोलंदाजाने स्वतःला सावरलं. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस देखील ऑफस्टिकच्या उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. अमोल थोराच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू, त्यानं मात्र चेंडूला जाऊ दिलं. चेंडूवरती बॅट देखील कुठली ॲक्शन देखील पाहायला मिळाली नाही आहे आणि एक्स्ट्राची धाव येते. एक चांगली पार्टनरशिप, मोठी पार्टनरशिप बनवावी लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. भालेकरच्या षटकातील हा शेवटचा बॉल असेल. यावेळेला मात्र उडवलाय, मिस टाइम फटका आहे. मिड ऑफचा खेळाडू मागे जातोय. जबरदस्त कॅच. आणखी एका फलंदाजाने चूक केली. अजितनं टिपलाय झेल. धक्का क्रमांक 6. काय म्हणावं या खेळाला, तरी काय म्हणावं. कर्णधार स्वतः हैराण असेल, दशरथ खुपसे देखील त्याच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न पडले असतील की एकही फटका बॅटरच्या अगदी मिडल ऑफ द बॅट असा व्हावा नाही. काय घडलं असेल, काय डगआउटमध्ये चर्चा असेल, कारण आतापर्यंत धावफलकावरती 2 धावा त्या देखील एक्स्ट्राच्या रूपानं आल्या आहेत. एकही बॅटनं धाव आलेली नाही आहे आणि अगदी भोपला न फोडता 6 विकेट्स डगआउटमध्ये परतल्यात. काय रेकॉर्ड्स घडतायत या मैदानावरती. काल 6 बॉल्समध्ये सलगचे 6 षटकार अक्षय अधिकारीने ठोकले. त्याने फार मोठा विक्रम आपल्या नावावर केला आणि आज आपण बघतो या मॅचमध्ये विशेषतः पहिल्या षटकामध्ये एकही धाव न खर्च करत असताना तेथे 3 गडी बाद केले नरेश पाटोळेनं आणि 6 फलंदाज आतापर्यंत शून्यावर बाद झालेत. बॅटिंग साईडकडून आता फिल्डिंग साईडसाठी इम्पॅक्ट प्लेअर येतोय. बघायचं कोण आलाय आणि कोणाच्या जागेवर आलाय. सचिन सातपुतेच्या जागेवर साहिल मैदानामध्ये आलेला आहे.
कदाचित गोलंदाजीमध्ये त्याचा वापर केला जाईल, परंतु तुर्तास गोलंदाजीसाठी हर्षल येतोय. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. पॉवर प्ले कसला, पुअर प्ले राहिलाय फलंदाजी करणाऱ्या टीमकडून. हा देखील एक मोठा रेकॉर्ड आहे. 6 फलंदाज जे बाद झालेत तर 6च्या 6 शून्यावर बाद झालेले आहेत. या मैदानावरती माझ्या कारकिर्दीमध्ये आजपर्यंत अशी घटना घडलेली नव्हती. 6 फलंदाज अगदी भोपला न फोडता मैदानाच्या बाहेर पवेलियनमध्ये. बॅटमधून धाव येईल की नाही? सुमित नवीन बॅटर आलाय नॉन स्ट्रायकरच्या एंडला. शॉर्ट आर्म पोल चांगला फटका जरूर आहे, परंतु डीपमध्ये फिल्डर सेट आहे. 1 बाउन्स बॉल कलेक्ट करतोय सूरज आणि अखेर बॅटनं पहिली धाव या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळते दशरथच्या बॅटमधून. दशरथचं विश्लेषण करायचं झालं, संयमी प्लेयर आहे. मागील मॅचमध्ये देखील धावांचा पाठलाग करत असताना वैयक्तिक खेळ केली होती चांगल्या प्रकारची आणि क्षमता आहे या बॅटरकडे, परंतु साथ द्यावी लागेल. उर्वरित फलंदाजांना मात्र त्याची साथ द्यावी लागेल. हो, सुमित देशमुख यावेळेस मात्र चेंडूकडे बघत राहिला. वळणारा चेंडू होता, थोडासा उजव्या एसटीच्या बाहेरचा हा चेंडू, सफल चेंडू पाहायला मिळतोय. आतापर्यंत दशरथच्या बॅटमधनं केवळ 1 धाव आली आहे. अवंतरच्या 2 धावा. एकंदरीत धावफलकावरती 3 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 22 मध्ये 58 बनवायचे आहेत. कॅचिंग प्रॅक्टिसच चालू आहे जणू काय असं म्हणायला लागेल. स्लीपमध्ये खेळाडू तैनात आहे. तिकडे जास्तीत जास्त एकच धाव मिळणार होती जरी त्या फिल्डरला बीट केलं असतं तरी, मात्र हा चुकीचा फटका आहे. फक्त दिशा दिली आणि बरोबर फिल्डरला शोधून काढलंय. सोपा झेल. सुमित देखील बाद. सॉफ्ट डिसमिसल. अगदी स्वतःला मात्र सांगत असताना की आता मात्र आम्ही धारातीर्थी झालोय, घे बाबा हा झेल तू पकड. काय कॅचिंग प्रॅक्टिस सारखा हा फटका खेळून काढला. फर्स्ट स्लिप तैनात असताना सुमित देशमुखने यावेळेस बॅटचा फेस ओपन केला होता. आणि सर बघायला जर गेलात तर बॅकफुटवरती कुठल्या धावा देखील नाही आहेत. काल्या पडद्याच्या मागे जर स्पर्श झाला असता 1 धाव मिळाली असती. हा फटका खेळण्याची खऱ्या अर्थानं गरज होती का? धोका जास्त होता या फटक्यामध्ये. धावा तर बनवायच्या आहेत तुम्हाला, खेळपट्टीवर त्यासाठी थांबणं गरजेचं आहे, परंतु खेळपट्टीवर थांबायला तयार नाहीत. आला राम गेला राम अशी परिस्थिती आहे दोस्ती 11 संघाची. नवीन बॅटर ज्ञानेश्वर. आणखी एक सुंदर बॉल थोडासा बाहेर निघतोय. बाउन्स चांगला होता या बॉलमध्ये, पुल करायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. पहिल्या 2 गोलंदाजांनी जे कार्य केलेलं आहे ते हर्षलनं देखील सुरू ठेवले. त्याने देखील विकेट प्राप्त केली आहे. 7 फलंदाज माघारी परतलेत. धर्मवीर चषक 2026चा आपण आनंद घेतोय आणि धर्मवीर चषकाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडतंय मला असं वाटतंय. सुंदर फटका, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. फार लवकर आपल्या उजवीकडे मूव्ह करायला सुरुवात केली होती सूरजनं. चौकार जाऊ दिलेला नाही, फक्त 1 धाव मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचली 4 वर. 7 गड्यांच्या मोबदल्यात टार्गेट आहे 61 धावांचं. ज्ञानेश्वर विषय यांच्या बॅटमधनं हा फटका पाहायला मिळाला. 1 सिंगलची धाव आली आहे. ज्ञानेश्वरला मात्र साथ द्यावी लागेल, कारण कर्णधार जबाबदारी घेण्यासाठी तयार आहे. पण उर्वरित फलंदाजांचं जर विश्लेषण करायचं झालं, तब्बल 7 विकेट्स गमावल्या गेल्यात अगदी सस्त्यामध्ये. रिव्हर्सचा टेंटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, तुम्ही मात्र जास्तीचं काहीतरी करण्याचा प्रयत्न करता असं काहीतरी चित्र पाहायला मिळतंय. अजय सर बघायला जर गेलात तर आता मात्र 7 विकेट्स गमावल्या आहेत आणि तदनंतर कर्णधारानं जबाबदारी घ्यायला हवी. या प्रकारचा फटका खेळण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे का? तुम्हाला मात्र सिंगल डबलने धावा घेऊन 1-2 फटका प्रति ओव्हरमध्ये ठेवला तर तरी देखील तुम्ही जर तदनंतर बॅटला चांगल्या प्रकारे जर बॅट कनेक्ट होत असेल बॉल तर तुम्ही मात्र धावांपर्यंत पोहोचू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला या विकेटवरती थांबणं गरजेचं बनलंय. दुहेरी चॅलेंज आहे आता, कारण फक्त 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. फक्त 4 धावा फलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 57 धावा बनवायच्या आहेत. आवश्यक धावगती देखील सातत्याने वाढत चाललेली आहे. डावाच्या सुरुवातीला 10.17ची होती, ती आता तब्बल 19 धावा प्रति षटक झालेली आहे. त्याच्यामुळे आता मला वाटतं की सिंगल डबलची वेळ देखील त्यांच्यासाठी निघून गेलेली आहे, कारण प्रति षटकामध्ये 19 धावा बनवायचे आहेत ऑन एन ॲव्हरेज. त्यामुळेच 2 ते 3 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये पाहिजेत. ओहो, हवेत आहे बॉल बॅकवर्ड पॉइंटला. धावता झेल ते स्वीकारला गेलाय आणि फलंदाज बाद. योगेश भालेकरनं आणखी 1 विकेट मिळवली आहे. काय बॉल होता हा, फलंदाजाला अजिबात उमगला नाही. खेळू की नको अशी अवस्था होती आणि अखेर तो बॉलच बॅटवर येऊन लागलाय असं म्हणायला हरकत नाहीये. धक्का क्रमांक 8. धक्का क्रमांक 8 आहे. गाठ
DS स्पोर्ट्स संघासोबत. हे सांगत असताना गोलंदाज काय कमालीची गोलंदाजी यावेळेस गणेश आलाय, परंतु आला राम गेला राम, तू चल मैं आया अशी स्थिती पाहायला मिळतीये. व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी. काय गोलंदाजी सुरू आहे. च्या खेळपट्टीवर फलंदाजांनी खोऱ्यानं धावा काढलेल्या आहेत. आज साई स्पोर्ट्सनं आपण बघितलंय दोन्ही सामन्यांमध्ये 100पेक्षा अधिक धावा बनवलेल्या आहेत. त्याच खेळपट्टीवर चेंडूला नागमोडी वळण दिलं जाते. परफेक्ट गोलंदाजी पाहायला मिळते DS स्पोर्ट्सकडून. योगेश भालेकर पुन्हा एकदा ओव्हर द राऊंड द विकेट. हो 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 हो, इकडे देखील दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता बॅटच्या अगदी जवळून. बॉल बॅटला फुंकर घालत असताना विकेट किपरचा वेध घेतोय. एक्स्ट्रा बाउन्स देखील प्राप्त करतोय. सातत्यानं राऊंड द विकेटचा मारा करतोय. जादू आहे या गोलंदाजाच्या हातामध्ये, जादू आहे. गणेशकडे स्ट्राईक पूर्णपणे खोलून ठेवलंय. लाजवाब गोलंदाजी. उत्तरच नाहीये फलंदाजांकडे. ज्या पद्धतीनं गोलंदाजी सुरू आहे. आणि आता तर 10व्या क्रमांकाचा फलंदाज समोर आहे. टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर पूर्णपणे नेस्तनाबूत झालेला आहे. निराश केलंय पूर्णपणे दोस्ती 11 संघाच्या फलंदाजांनी. बॅकफुटला जाऊन या वेळेला बॅटवर घेतलाय. मिड ऑफला फिल्डर आहे. धाव तेथे घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. ओव्हरस्टेपिंग मला वाटतं चेक करायची पंचांना. यस, TV पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. आणि आता तर असं वाटतंय की टेस्ट क्रिकेट चालू आहे की काय, ज्या पद्धतीनं फलंदाजी सुरू आहे. सर मी तर म्हणेल की आता मात्र 10व्या क्रमांकाचा फलंदाज तुम्हाला गणेश पाहायला मिळतोय. गणेशला मात्र नॉनस्ट्राईक एंडवरती दशरथला ठेवावं लागेल. तुम्हाला जर राहिलेले चेंडू खेळायचे असतील तर मात्र तुम्हाला दशरथ खुपसेला मात्र स्ट्राईक घ्यावी लागेल, कारण गणेशमध्ये ती क्षमता नाही आहे. चांगले गोलंदाज निवडले जात आहेत आणि तुम्हाला जर ऑल आउट व्हायचं नसेल तर मात्र थांबावं लागेल. इट्स अ फेअर बॉल. सक्सेसफुल स्पेल समाप्त झाला योगेश भालेकरचा. मागच्या मॅचमध्ये एवढी प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. सामना त्यांनी गमावला होता, परंतु या मॅचमध्ये पूर्णपणे वर्चस्व DS स्पोर्ट्सनं राखलंय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. फलकावर फक्त 4 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता उर्वरित 12 बॉल्समध्ये 57 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजाने जणू काय सांगितलंय, हाताची घडी तोंडावर बोट, चूप आणि गपचूप. काय जबरदस्त गोलंदाजी पूर्णपणे बांधून ठेवण्यात आलं. यावेळेस उडवलाय चेंडू, संधी दिली गेली आहे. संधीचं सोनं. आणि यावेळेस मात्र विकेट क्रमांक 9 दशरथ खुपसे कर्णधारानं देखील माघार घेतली आहे. तो देखील परतीच्या प्रवासाला. शेवटची विकेट असेल मैदानाच्या आत. संदीप आलाय. खूप रेकॉर्ड ब्रेक होताना दिसत आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. काल 6 बॉल 6 षटकार अक्षय अधिकारी. आज आपण बघतोय 111 धावांची नाबाद पार्टनरशिप सलामीवीरांकडून कैलास भांडे आणि गणेश डिंगोरे. त्यानंतर पुढच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा 98 धावांची पार्टनरशिप त्या दोघांनी केली. आणि आता या मॅचमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व DS स्पोर्ट्स संघाकडून. धावसंख्येचा निच्चांक या मैदानावर आता तुम्ही चांगल्या प्रकारे सांगू शकता की अशा प्रकारची धावसंख्या तुम्ही बघितली होती का? 4 ओव्हर झालेले आहेत. 5वं षटक सुरू झालंय. 4 गडी बाद झाले, 4 धावा आहेत आणि 9 गडी बाद झालेत. शेवटची जोडी खेळपट्टीवर. सर खूप सारे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेत आणि प्रेक्षक जर बघत असतील तर म्हणत असतील की विकेट काय पद्धतीची बनवली गेली असेल. तब्बल 4 धावांवरती 9 विकेट्स पटकावल्यात. पंच थांबायचं आहे जरा. सर्कलमध्ये जे खेळाडू आहेत त्यापैकी एक खेळाडू सर्कलच्या बाहेर होता, त्यामुळेच हा नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. चेंडू वळण घेत आहेत. विकेट किपर देखील तिथे बीट झाला आहे. डिक्लेअरच्या रूपात 1 धाव मिळणार आहे 22च्या रूपात. शेवटची जोडी खेळपट्टीवर आहे. सामना पूर्णपणे एकतर्फी पाहायला मिळतोय. आणि आता जे काही चेंडू शिल्लक आहेत ते खेळून काढले जातील का या शेवटच्या जोडीकडून, तेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. साहिलचा बॉल आडव्या बॅटनं समोर प्रहार केलाय. लॉंग ऑनला बॉलला पाठवलंय. 1 धाव येथे मिळेल. सर मी तर म्हणेल की
पॅव्हिलियनमध्ये जे बसलेले खेळाडू आहेत 5 विकेट्स गेल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की आता मात्र थोडीशी कुठेतरी पार्टनरशिप बिल्डअप होणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आत आल्यानंतर तुम्हाला मात्र थोडासा कानमंत्र दिला जातो आणि त्या कानमंत्राचा कमी वापर या मैदानावरती फलंदाज करत असताना यष्ट्यांच्या पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, दोन्हीकडे चेंडू वळवले जात आहेत साहिलकडून. थोडा फ्लाईट देतोय, संथ गतीनं टाकतोय आणि त्यामुळेच त्याला बाउन्स देखील चांगला मिळतोय. नेक्स्ट बॉल, ओ क्विकर डिलिव्हरी, यष्ट्यांच्या अगदी वरून बॉल निघून गेलाय. तिकडे विकेट कीपरकडून थोडे चुका होत आहेत. दुसऱ्यांदा हे घडले या षटकामध्ये. 22च्या रूपात धाव मिळेल, परंतु सामन्याच्या निकालावर त्याचा काही परिणाम होईल असं आता वाटत नाहीये. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये. 8 धावा फलकावर. बॉल हवेत आहे, शेवटची विकेट. मिड विकेटला चूक होत नाहीये आणि संघ ऑल आउट. दोस्ती 11, फक्त 8 धावा त्यांनी बनवल्या. 61 धावांचा पाठलाग करायचा होता. अतिशय सुमार दर्जाची फलंदाजी, परंतु कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल. DS स्पोर्ट्सच्या गोलंदाजांचं क्रेडिट त्यांना द्यावं लागणार आहे. क्षेत्ररक्षकांची उत्तम साथ त्यांना मिळालेली आहे आणि 60 धावा बनवल्यानंतर फार मोठ्या फरकानं हा सामना त्यांनी जिंकलाय. तब्बल 52 धावांनी दणदणीत विजय संपादित केलाय. अभिनंदन टीम DS स्पोर्ट्स. निश्चितच स्कोर समरीकडे जाऊयात सर. नरेशने पहिले षटक हाताळत असताना कुठली धाव न देता 3 विकेट्स पटकावल्या आणि जबरदस्त कामगिरीला खऱ्या अर्थानं सुरुवात त्याच्या माध्यमातून घडली. नरेश पाटोळे त्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं सुरुवात करून दिली संघाला, DS स्पोर्ट्स संघाला. आणि तदनंतर योगेश आला. योगेशने देखील तब्बल 3 विकेट पटकावल्या, 2 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ झालं. हर्षल आला आणि हर्षलनं 1 विकेट पटकावत 2 धावा केवळ खर्च केल्या. तदनंतर योगेश आला. योगेशने देखील 1 विकेट पटकावत मिडन ओव्हर हाताळली. जबरदस्त कामगिरी राहिली त्याची देखील. चौथ्या ओव्हरमध्ये